नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत की पार्थ आणि काव्या, जीवा आणि मानिनी चौघंही एकत्र बोलत असतात आणि तेव्हा जीवा त्यांना सांगतो की दादा, नंदिनीला आपल्या लग्नातून वसुहत्याने किडनॅप केलं होतं. हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात की वसुहत्याने कसं नंदिनीला किडनॅप केलं होतं. आणि जेव्हा काव्या नंदिनीला बोलवायला जाते तेव्हा नंदिनी तिथे नसते. तेव्हा गावातील लोक कशी काव्याला पारशी लग्न करायला लावतात, ह्या सगळ्या गोष्टी काव्याला आठवत असतात. आणि काव्या मानिनी काकूंना म्हणत असते की मानिनी काकू, खरंच वसुहत्याने हे सगळं केलं आहे का? आणि तिला या सगळ्या गोष्टीचा खूप भयानक त्रास होत असतो. ती म्हणत असते, पण का केलं असेल त्यांनी हे? या सगळ्या गोष्टीचा आम्हाला किती त्रास होतो आहे, कारण या सगळ्यामुळं काव्याचं प्रेम तिच्यापासून दूर झालेलं असतं. तिला लग्नात आठवत असतं की तिच्या बाबांनी तिच्यासमोर लग्नासाठी हात जोडले होते. कशी गावातली लोक तिच्या आईबाबांच्या चेहऱ्याला काळं फासायला आले होते. खूप प्रेशर दिलं होतं तिला लग्नात की हे लग्न कर म्हणून. या सगळ्या गोष्टी तिला खूप आठवत असतात आणि तिला त्या गोष्टींचा भयानक असा त्रास होत असतो. पर्याय नसताना काव्याला पारशी लग्न करायला लागलेलं असतं आणि तिचं आयुष्य बर्बाद झालेलं असतं. या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि तिला खूप त्रास होत असतो. ती नंदिनी काकूंना म्हणत असते की काकू, का हे सगळं झालं आणि वसुहत्याने का हे सगळं केलं, म्हणून ती खूप खूप जोरात जोरात रडत असते. ती म्हणत असते की काकू, ताईलाही हे सगळं समजलं असेल ना, मग तिलाही खूप त्रास होत असेल. कुठे आहे माझी ताई, कुठं गेली ती? हा सगळा त्रास होत असतानाच काव्याला चक्कर येते. पार्थ आणि मानिनी काकू तिला पकडतात आणि खुर्चीवरती बसवतात. तेव्हा जीवा पाणी घेऊन येतो आणि म्हणतो, काव्या हे पाणी घ्या. आणि ती थोडीशी स्टेबल होते. त्याच्यानंतर पुन्हा ती काकूंना विचारायला लागते की काकू, का हे झालं आहे, कशासाठी झालं आहे, मला ह्या सगळ्या गोष्टींचा भयानक त्रास होतो आहे आणि खरंच हे वसुहत्याने केलं असेल का? तुम्हाला काय वाटतं? तेव्हा मानिनी काकू म्हणतात, हे बघ काव्या, मलाही माहिती आहे की नंदिनी जवळ ती आत्ता कुठलाही पुरावा नाही आहे. पण जोपर्यंत नंदिनी कोणता पुरावा घेऊन येत नाही ना, तोपर्यंत आपण वसुहत्याला ब्लेम नाही करू शकत. मला माहिती आहे की नंदिनी कधीही खोटं नाही बोलणार, पण आपल्याला ती यायची वाट बघावीच लागेल. तेव्हा काव्या म्हणत असते की ताई, ताई कुठे गेली आहे काकू? ताईलाही खूप त्रास झाला असेल ना या गोष्टीचा. कुठे आहे ताई? मला बोलायचं आहे तिच्याशी. आणि काकू, जर वसुहत्या या सगळ्या गोष्टींच्या मागे असतील ना, तर त्यांना काव्याचं दुसरं रूप बघावं लागेल, असं ती खूप रागातच बोलते. आणि तिला नंदिनीशी बोलायचं असतं म्हणून ती म्हणत असते, ताई कुठे आहे? मला ताईशी बोलायचं आहे. कशी आहे ताईची अवस्था? आणि ती खूप रडत असते. तेवढ्यातच नंदिनीचा जीवाच्या मोबाईलवरती कॉल येतो. पार्थ त्याला सांगतो की कॉल स्पीकरवरती टाक. आता काव्या जीवाच्या हातातून फोन ओढून घेते आणि म्हणते, हॅलो, कुठे आहेस ताई तू? अगं कशी आहेस तू? बोल ना. मला तुझी खूप काळजी वाटते ताई, प्लीज ये ना लवकर. कुठे आहेस तू? बोलशील की नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, अगं काव्या, हो हो, शांत हो थोडी. काय झालं आहे, सांगशील का मला? तेव्हा काव्या म्हणते की आम्हाला सगळं समजलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे? तेव्हा काव्या सांगते की आम्हाला सगळं समजलं आहे की तुला वसुहत्यानेच लग्नातून किडनॅप केलं होतं. तेव्हा नंदिनी म्हणते की हो हो काव्या, तू थोडी शांत हो, पॅनिक नको होऊस. आणि सांगते ती, ऐक, मी येईतोपर्यंत घरात कुठल्याही प्रकारचा दंगा करू नकोस, थोडी शांत राहा, काही होणार नाही. तेव्हा काव्या तिला विचारत असते, ताई तुला पुरावा मिळाला आहे का गं? तेव्हा नंदिनी सांगते, हो मला मिळाला आहे पुरावा आणि मी लवकरच घेऊन येते. तेव्हा घरातली सगळी विचार करत असतात की काय पुरावा मिळाला असेल तिला. तेव्हा नंदिनी म्हणत असते की काव्या, मी थोड्या वेळातच पोहोचते आहे आणि तू अजिबात काळजी करू नको. मला वसुहत्याचं सत्य सगळ्यांना सांगण्यापासून आता कोणीही थांबवू शकत नाही. इकडं वसुहत्या विक्रमसोबत बोलत असते. ती त्याला थोडासा गोळच चारत असते की त्यानं तिची बाजू घ्यावी किंवा नंदिनीला खोटं ठरवावं म्हणून. ती विक्रमला म्हणत असते, बघ ना विक्रम, आजपर्यंत मला इतकं वाईट कोणीही बोललेलं नाही आहे. इतके घाणेरडे आरोप माझ्यावरती आजपर्यंत कोणी केलेले नाही आहेत, पण नंदिनीने हे काय केलं? तेव्हा विक्रम म्हणत असतो, अगं ताई, तू नको काळजी करूस. तुला माहिती आहे का, नंदिनीची चूक झाली आणि तिला तिची चूक मान्य करावी लागेल. आणि जेव्हा तिला तिच्या चुकीचा पश्चाताप होईल ना, तेव्हा ती तुझी माफी मागेल. तेव्हा वसुहत्या म्हणते, अरे तेव्हा माफी मागून काय फायदा? ती तर तिनं माझी बदनामी अगोदरच केली आहे. पण विक्रम तिला म्हणत असतो, ताई तू नको काळजी करू, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की ती नंदिनीच चुकीची आहे म्हणून. असं काहीतरी खोटं नाटं सांगून ती विक्रमला तिच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की विक्रम, तू आम्हाला प्लीज माझ्यावरती आणि रम्यावरती विश्वास ठेव. तुला माहिती आहे ना की हे लग्न जरी आम्हाला मान्य नसलं
तरी त्यांच्या फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरीच्या वेळी रम्यानी स्वतः केक आणला होता आणि मीही सर्वांची माफी मागितली होती. पण ही लोकं काय ना मला समजूनच घेत नाहीत. विक्रम, मला आणि रम्याला तुझ्याशिवाय कोणी नाही आहे रे, प्लीज तू आमची साथ कधी सोडू नकोस, असं ती त्याला सांगत असते. इकडं संध्याकाळची वेळ असते आणि रम्या हॉलमध्ये आलेली असते. तिनं हातात घंटी घेतलेली असते आणि ती जोराजोरात घंटी वाजवत असते. घरातील सगळे जमा होतात आणि मानिनी म्हणते की रम्या, अगं काय करतेस तू, हे तुला कळतंय का? तेव्हा रम्या म्हणते, काय हो मामी, तुम्हाला या घंटीच्या आवाजाचा त्रास होतोय का? मला माझ्या आईवरती केलेल्या आरोपांचा त्रास होतोय. तेव्हा आता रम्या काव्याला म्हणत असते, ए कुठे आहे गं तुझी ती बहीण नंदिनी? खूप मोठ्या तोऱ्यात सांगून गेली होती की 24 तासात पुरावे आणून देईल म्हणून, मग कुठे आहे ती आता? तेव्हा काव्यही आता तिला म्हणते की थांब, थोडा वेळ थांब, येईल ती, आणि तेही पुराव्यासहित. तेव्हा आता रम्या म्हणत असते, कधी येईल? फक्त 5 मिनटं राहिली 24 तास उलटायला. तेव्हा काव्य तिच्या हातातील घंटी घेते आणि ती वसुहत्याच्या हातात ठेवते आणि म्हणते, ही घ्या घंटी आणि जमली तर देवासमोर ठेवा आणि भीक मागा तुमच्या जीवासाठी. तेव्हा रम्या तिला म्हणते, ए काय बोलतेस तू, हे तुला तरी कळते का? ही घे बॅग तुझ्या बहिणीची, झालं 5 मिनटं राहिलीत, असं काय ती 5 मिनटात करणार आहे गं? तेव्हा काव्य तिला सांगत असते की थांब तू, फक्त ज्यावेळी पुरावे आमच्या हाती येतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल की नंदिनी ताई काही चीज येते. तेव्हा आता रम्या तिला म्हणत असते की तू तुझ्या बहिणीची बाजू घेणं बंद कर, ही घे तिची बॅग, कारण तिनं सांगितलं होतं की 24 तासाच्या आत जर ती पुरावे घेऊन नाही आली ना, तर तिला हे घर सोडावं लागेल. तोपर्यंतच तिथं नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते, आहेत पुरावे माझ्याजवळ. तेव्हा सगळ्यांना एकदम मोठा शॉक बसतो आणि ते दरवाजाकडे पाहतात, तर नंदिनी आलेली असते. तर काय पुरावा असेल हा सगळ्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो. तर नंदिनी दीपकला घेऊन आलेली असते. तेव्हा काव्या रम्याला म्हणती, घे पुरावा, तुला सांगितलं होतं ना की नंदिनी ताई रिकामी हाती कधीच येणार नाही. तेव्हा वसुहत्याला आता खूप मोठा शॉक बसलेला असतो आणि रम्यालाही खूप मोठा शॉक बसलेला असतो. दीपकला तिथं बघून जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी हे तू कुणाला घेऊन आली आहेस? तेव्हा नंदिनी म्हणते, शांत व्हा जीवा, मला माहिती आहे मी काय केलं आहे ते. हा दीपक हाच सांगेल आता तुम्हा सर्वांना की मला लग्नातून किडनॅप कोणी केलं होतं ते. तेव्हा दीपक तिथं येतो आणि वसुहत्या आता त्याला म्हणत असते, ए मुला कोण आहेस तू, मी ओळखत नाही तुला. तेव्हा दीपक म्हणतो, काय तुम्ही मला ओळखलं नाही? तेव्हा वसुहत्या म्हणते, नाही नाही मी ओळखत तुला. तेव्हा दीपक म्हणतो, तुम्हाला आठवत नाही आहे का की नंदिनीला किडनॅप करण्याची सुपारी तुम्ही मला दिली होती ते? तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा शॉक बसतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. विक्रमलाही खूप मोठा शॉक बसलेला असतो. दीपक सगळ्या गोष्टी सांगतो की वसुहत्यांनीच त्याला नंदिनीला लग्नातून किडनॅप करण्याची सुपारी दिली होती. तेव्हा विक्रम आता दीपकला म्हणतो, अरे तू असं काय बोलतोयस? ती तुलाच का सांगेल? नंदिनीला किडनॅप करण्याची सुपारी का देईल? तुलाच का देईल? काहीतरी कारण असेल ना? तेव्हा दीपक सांगतो, हो आहे ना, खूप मोठं कारण आहे. त्यांना माहीत होतं की नंदिनीवरती माझं खूप प्रेम आहे म्हणून, आणि म्हणूनच त्यांनी मला सांगितलं होतं की नंदिनीला तू लग्नातून गायब कर, म्हणजे तुझा त्यात खूप मोठा फायदा आहे आणि माझाही फायदा आहे म्हणून. तेव्हा आता मानिनीला खूप मोठा राग आलेला असतो आणि मानिनी वसुहत्याला म्हणत असते, बोला बोला ताई, आता तुम्ही काहीतरी बोला ना यावरती. तेव्हा काव्य ही खूप चिडलेली असते, पण रम्या म्हणत असते की ही काहीतरी आरोप करते. तेव्हा वसुहत्या म्हणते की तुम्ही हिच्यावरती काही विश्वास ठेवू नका. विक्रम प्लीज, तो अजिबात ह्याच्यावरती विश्वास ठेवू नको. अरे ज्या नंदिनीला यानं किडनॅप केलं तो आता तिची बाजू घेतो, याच्या पाठीमागं काहीतरी कारण असेलच ना. तेव्हा नंदिनी म्हणते की कोणाला ब्लॅकमेल करणं, कोणाचा स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमतात वसुहत्या, आम्हाला नाही. तेव्हा विक्रम म्हणत असतो, हे ताई तू काय बोलतेस? तेव्हा वसुहत्या म्हणत्या, हो मी बरोबरच बोलते. नंदिनी म्हणत असते, माणसं बदलतात आत्या, काही माणसं चांगली असूनही वाईट वागतात आणि काही माणसं वाईट असूनही चांगलं वागतात. दीपक आता सुधारलाय आणि तो मला म्हणाला होता की मला चांगलं आयुष्य जगायचं आहे. तेव्हा आता नंदिनीला वसुहत्या ब्लेम करत असते आणि ती म्हणत असते की नक्कीच नंदिनीनं याला हाताशी घेऊन काहीतरी प्लॅन केलं आहे आणि ही दोघं मिळून मला फसवत आहेत, कारण मला माहिती आहे ना की याचं नंदिनीवरती खूप प्रेम होतं ते. त्यावेळेस दीपकला एक कॉल येतो आणि दीपक मोबाईल काढण्याच्या नादात त्याच्या खिशातून एक चिठ्ठी खाली पडते. तर रम्याचं लक्ष त्या चिठ्ठीवरती जातं आणि ती दीपकजवळ जाते. ती दीपकला म्हणते, काय आहे या चिठ्ठीत, दाखव मला. तेव्हा दीपकला खूप घाम आलेला असतो. तेव्हा रम्या म्हणते, अरे घाबरतोयस काय, दाखव मला ती चिठ्ठी. तर रम्या ती चिठ्ठी त्याच्या हातातून ओढून घेते, तर ती बेल ऑर्डर असते.
त्या चिठ्ठीवरती बेल ऑर्डर लिहिलेलं असतं आणि रम्याला जे हवं असतं ते आता तिला मिळालेलं असतं. ती म्हणती, बघा बघा मामी बघा, काय केलं हिनं, बेल ऑर्डर आहे ही, दीपकला जेलमधून सोडवून घेऊन आली आहे. तेव्हा सगळी नंदिनीकडे बघतच असतात. जीवाही खूप शॉक झालेला असतो. तेव्हा रम्या सांगत असते की बघा हिनं काय केलंय ते, ज्या नंदिनीच्या अंगावरती यानं वार केले, ज्या नंदिनीच्या जीवावरती हा उठला होता, त्याला मारायला पार्थ आणि जीवाने स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही, त्याला ही जेलमधून सोडवून घेऊन आले, बघा मामी. तेव्हा मानिनीही म्हणते, काय आहे हे नंदिनी, काय आहे. तेव्हा विक्रमही तिच्याकडे बघत असतो आणि तो म्हणत असतो, काय केलेस तू हे नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, हो शांत व्हा, मी सांगते तुम्हाला, ही बेल ऑर्डर आहे, मीच सोडवलं आहे त्यांना जेलमधून. तेव्हा वसुहत्या म्हणत असते, हां समजलं का, कळालं का हिचा काय डाव आहे ते. तेव्हा नंदिनी सांगत असते, प्लीज शांत व्हा सगळी, अगोदर माझं ऐकून तरी घ्या, मला काय सांगायचं ते. तेव्हा प्रत्येक गोष्ट रम्या नंदिनीचा शब्द पाडत असते आणि म्हणत असते की नाही, हे सगळं करायला फक्त आणि फक्त नंदिनी जबाबदार आहे. तेव्हा नंदिनीने दीपकला जेलमधून बाहेर काढण्याच्या बदल्यात त्याला हा खोटा आरोप माझ्या आईवरती लावायला लावला आहे आणि त्याला हे सगळं खोटं बोलायला लावलं आहे, असं ती जोराजोरातच ओरडून म्हणत असते. ती दीपकजवळ जाते, त्याची कॉलर पकडते आणि त्याला खूप जोरात थोबाडीत मारते आणि त्याला म्हणते, बोल आता तरी खरं बोल, खरं सांग तू, नंदिनीने तुला काय सांगायला सांगितले. आणि आता मात्र दीपकने पलटी खाल्लेली असते. दीपक नंदिनीला म्हणत असतो की हे बघा, सर्वांना सांगतोय मी, सगळं खरं सांगतो हां, मी आता काही खोटं बोलणार नाही, पण प्लीज तुम्ही पोलिसांना इथं नका बोलवू. तेव्हा नंदिनी आता दीपकला म्हणत असते, बोल दीपक बोल, कर नाही त्याला डर कशाला, आपण कुठली गोष्ट चुकीची केलीच नाही आहे, मग तुला घाबरायची काही कारण नाही, तू बोलू शकतोस. तेव्हा दीपक म्हणतो की हो, नंदिनीनेच मला खोटं बोलायला सांगितलं होतं, तिनंच मला सांगितलं होतं की तू आमच्या घरी येऊन सांग की मला किडनॅप करण्यात तुझा हात आहे आणि हे सगळं करायला वसुहत्याने सांगितलं होतं. तेव्हा मात्र नंदिनीला खूप मोठा शॉक बसतो की दीपकने आता कशी पलटी खाल्ली, ह्या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो. सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात आणि नंदिनीलाही खूप टेन्शन आलेलं असतं. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की विक्रम नंदिनीवरती खूप चिडलेला असतो. तो नंदिनीला म्हणत असतो, काय हे नंदिनी, काय केलंस तू हे, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, मला मला तुझी सून म्हणायची सुद्धा लाज वाटते, असं तो खूप चिडूनच नंदिनीला म्हणत असतो. नंदिनी खूप जोराजोरात रडत असते, पण तिचं कोणीही काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतं. ती विक्रम तिथून निघून जातो आणि ती पुन्हा दीपकजवळ जाते. ती दीपकला म्हणते, दीपक का केलंस तू हे, का खोटं बोललास तू, सांग आम्हाला. तेव्हा आता दीपक काहीही बोलत नसतो, पण नंदिनीला त्याचा खूप राग आलेला असतो. ती एक जोरात खटकन थप्पड त्याच्या कानाखाली लावते आणि दीपकला आता नंदिनीचा खूपच राग आलेला असतो. इकडे विक्रम अजिबात नंदिनीवरती विश्वास ठेवायला तयार नसतो आणि रम्या आणि त्या स्वतःच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. तर प्रेक्षकांनो, इथून पुढं काय होईल, दीपक खरंच नंदिनीची बाजू घेईल का, की नेहमीप्रमाणे तो त्याची कारस्थानं करत राहील आणि वसुहत्याची साथ देईल, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता पुन्हा एकदा नंदिनीला अग्निपरीक्षा द्यावी लागणार. या मालिकेच्या डेली एपिसोडसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.